आपण हळदीच्या पानातली पातोळी रेसिपी पाहूया। हळदीच्या पानात पातोळी म्हणजे काय, तर ही हळदीची पानं आहेत बघा। हळदीचं पान असं मी दुसरी मी कापून ना त्याचे तुकडे करून धुवून न गळत पाणी त्याचं निथळत ठेवलेलं आहे। तर ही हळदीची पानं आमच्या इकडे हळदीची पानं मिळणं मुश्किल आहे, ती मिळाली मला म्हणून मी आज ते बनवते। आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे। जर 1 कप तांदळाची पिठी असेल किंवा मोदकाचं पीठ बारीक दळलेलं हवं किंवा बासमतीचं पीठ पण चालतं। बासमतीचं असलं तर खूप छान किरण सुगंध खूप सुंदर येतो आणि खायलाही छान लागतं। ते 1 कप असेल तर 1 कप पाणी, 2 कप घ्या तर 2 कप पाणी, हा याचा रेशो अंदाज आहे। आणि नारळ घेतलेला आहे, खाऊन घेतलेला आहे। एक नारळ घेतलेला आहे, हे बाउलमध्ये काढलेला आहे आणि अजून हा उरलेला आहे। गूळ घेतलेला आहे। गूळ मी हा 100 कपाने अर्धा कप एवढ्यापेक्षा थोडा जास्त गूळ आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या गोड किती लागतं त्यानुसार घाला। आणि वेलची पूड घेतलेली आहे। तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता ह्यामध्ये। मी घालत नाही, मी मोदकामध्ये पण नाही घालत आणि ह्यामध्ये पण नाही घालत, कशातच घालत नाही। तर हे आता आपलं पातोळे बनवायचे हळदीच्या पानात। ते कसे बनवायचे ते आपण पुढे पाहूया। आता सर्वप्रथम आपण काय करायचं तर उकड काढून घ्यायचे। उकड काढून घेऊया। पाणी गरम करत ठेवलेले आहे उकड काढण्यासाठी। 2.5 कप आहे तर 2.5 कप पाणी मी घातलेलं आहे। 2.5 कप पीठ आहे, मला थोडं जास्त पाहिजे पीठ म्हणून मी जास्त घातलेलं आहे। आणि आता यामध्ये घालून घ्यायचंय, मीठ घालायचंय थोडंसं, मी सांगायला विसरले। आणि तूप पण लागणार आहे यामध्ये घालायला थोडंसं, कारण तूप घातल्याने पिठाला चकाती उकडेला एकदम चकाकी छान येते। तर आता ह्यामध्ये मी तूप पण घालून घेते, थोडंसं घालायचं, एक चमचा एवढं तूप घालून घेऊया। बघा पाणी मस्त खळखळून उकळलेलं आहे बघा, असं खळखळून उकळलं पाहिजे पाणी उकड काढण्यासाठी। आता गॅसची आच करून घ्यायची मंद आणि आता ह्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि एका बाजूने पीठ घालायचं आणि एक बाजूने असं लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करत जायचं, तर व्यवस्थित मिक्स होऊन जातं बघा। अशा पद्धतीने ही उकड काढून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बघा उकड अशी मस्त निघते बघा अशा पद्धतीने। आता हे उकड झालं का मग आपण करून घ्यायचे सारण करायचे बघा। आता ह्याला झाकून ठेवायचे एक 10 मिनिटं, 10-15 मिनिटं आपल्याला ही उकड झाकून ठेवायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अजून। आता मी मिक्स करून घेते आणि झाकून ठेवते। आता आपल्याला सारण बनवायचंय नारळाचं, काही लोक पुरण म्हणतात, सारण पुरण काही बोलू शकता। तर मला हे सारण बनवायचंय, तर नारळ, गूळ, वेलची पूड आणि थोडंसं तूप आणि सुकामेवा घालायचं असेल तर याची काय तुम्ही घालू शकता। पातेल्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे, 1 चमचा मोठा चमचा एवढं तूप घातलेलं आहे। आता त्यामध्ये पहिला नारळ घालून घ्यायचा। आता नारळ थोडासा परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये घालायचे गूळ। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका। आता हे थोडंसं असं तुपावर परतून झाला ना, आता मी यामध्ये घालून घेते गूळ घालून घेते। गॅसची आच मध्यम ठेवायची आहे। एक नारळाला मी 1 कपाच्या पाऊण कप, म्हणजे ह्या कपाने पाऊण कप गूळ घातलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी नारळ ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे गुळामध्येच, आणि गूळ पण व्यवस्थित विरघळून घ्यायचे आणि मग वेलची पूड घालायची। आणि जर तुम्हाला सुकामेवा घालायचा असेल ना तर तूप घातलं ना, तुपावर थोडंसं घालायचं, परतून घ्यायचं थोडासा। गूळ थोडंसं विरघळलं, आता ह्यामध्ये वेलची पूड घालून घेऊया। 1 चमचा मी वेलची पूड घातली आणि आता व्यवस्थित हा नारळ आणि गूळ हे सोबत शिजवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं लागतात आणि मध्यम आचेवर करायचे, गॅसची आच फुल नाही करायची। आता मी हे शिजवून घेते बघा। हे सारण मस्त ट्रान्सपरंट पण झालेलं आहे आणि आपलं हे व्यवस्थित शिजलं आहे। गुळाचा रंग थोडा डार्क आहे, पावडरचं गुळ आहे, त्यामुळे ते डार्क दिसतं, पण छान असं हे सारण झालेलं आहे। आता हे गार करून घ्यायचं बघा। मी थोडंसं पीठ त्यातलं काढून मळून घेतलेलं आहे आणि थोडं मी काढून मळून घेणार आहे, म्हणून थोडं काढलेलं आहे। आणि मी ही चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीच्या साच्यामध्ये बघा ही होलवाली, बारीक होलवाली ही जाळी आहे, चकती आहे, त्यावर ती मी घालून घेतलेली आहे। आणि थोडंसं याला तुपाचा हात लावायचा आहे आणि ह्याने आपल्याला पातोळी बनवायला आपण शिरवाळ्यासारखं बनवून मग त्यामध्ये आपल्याला ही पातोळी हळदीच्या पानात बनवायची। तर आता मी ह्यामध्ये पीठ घालून घेते। आता पातोळी बनवण्यासाठी हळदीचं पान घेतलेलं आहे आणि हे साच्यामध्ये जे उकड भरून घेतलेली आहे ना, ती आता ह्यावर अशी घालून घ्यायची। जरा वेगळ्या पद्धतीने आपण पातोळी बनवूया आज। अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची या पानावर उकड बघा, जितकी साईज पाहिजे तितकी अशी पसरवून घ्यायची
आणि अशा पद्धतीने छान अशी पातोळी बनवू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचंय. आता ह्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊ नारळाचं. जितकं आपल्याला भरायचं तितकं भरून घ्यायचं. थोडं कमी जास्त आवडीनुसार असं भरायचं, मधोमध भरायचं अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचंय, व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायची आणि थोडेसे असे त्याची कडेला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचंय. अशा पद्धतीने मी आता दुसराही बनवून घेते बघा. अशा पद्धतीने बनवायचं मस्त असं. आता मी दुसरं पण बनवून घेते. बघा हे पातोळे मी ह्यामध्ये घालून घेतले करंड्यामध्ये बघा. आणि आता ह्याला उकडून घ्यायचं. उकडायचं किती तर ह्या पानांचा रंग पूर्ण बदलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे, उकडून घ्यायचे. आता हे आपल्याला मध्यम आचेवर उकडून घ्यायचे. आता झाकण लावते आणि हे मध्यम आचेवर उकडून घेते. एक 10 ते 15 मिनिटं, 10 मिनिटं तरी लागतातच. 10 मिनिटाला वाफवून घेते. बघा छान असे हे पातोळे मस्त तयार झालेले आहेत. पानाचा रंग बदलला म्हणजे हे पातोळे आपले तयार झालेले आहेत. बघा मस्त असे खमंग असे एकदम ह्याचा हळदीच्या पानाचा मस्त सुगंध त्याच्यामध्ये आहे. छान असे झालेले आहे. आता हे गार झाले का आपण काढून घेऊया. बघा मंडळी हळदीच्या पानातल्या पातोळ्या रेसिपी आपली तयार झालेली आहे बघा. अगदी करंजीच्या शेपमध्ये अशा मस्त झालेल्या आहेत. बघा किती छान झालेल्या आहेत. आवडल्या ना? नक्की अशा बनवून बघा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.